एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। आज आहे 4 एप्रिल। आज माझी निधी म्हणजे माझी मुलगी 6 वर्षाची झालेली आहे आणि आज गुरुवार सुद्धा आहे। तर आज स्वामी समर्थांचा दिवसही असतो आणि तिचाही बर्थडे आहे। 6 वर्षापूर्वी निधी आमच्या जीवनात आली आणि बोलता बोलता आज 6 वर्षाची झालेली आहे। ती खूप आनंदाचा दिवस आहे कारण तिने आमचं आयुष्य पूर्ण केलं। तर आता विश वगैरे करून झालं आणि खूप मेसेज पण येत आहेत मला, कारण सोशल मीडियाला पोस्ट टाकली त्याच्यामुळे। तर तेच आवरायचं चाललेलं आहे आणि तयार होऊन आत्ता मी जात आहोत एका ठिकाणी। कुठे जात आहोत ते सांगते। इकडे बॅगही मी पॅक केलेली आहे कारण एकाच दिवसासाठी जायचं आहे, पण एवढी मोठी बॅग घ्यावी लागते कारण असं की सगळा सामान याच्यात येतो। जसं की तिघांचे कपडे येतात, सकाळ रात्री घालायचे वेगळे, दिवसभराचे वेगळे, त्याच्यानंतर औषधी, माझा मेकअपचं सामान, भराचं एक्स्ट्रा काही असलं ते, तर हे सगळं याच्यात बसून जातं। तर हा सामान घ्यायचा आहे। रात कुठे आहोत तर जळगावलाच जातो। जाऊ द्या, जास्त काही मी हे नाही करत। जळगावला जातोय कारण या 6 वर्षामध्ये एकदाही तिचा बर्थडे मी माझ्या आईबाबांबरोबर म्हणजे माझ्या माहेरी सेलिब्रेट नाही केला। तिचा एक बर्थडे, फर्स्ट बर्थडे यावलला केला होता। सेकंड अँड थर्ड बर्थडे, थर्ड नाही सेकंड बर्थडे बहुतेक अडावत, त्याच्यानंतर थर्ड नाशिक, फोर्थ मनमाड, फिफ्थ नाशिक आणि आता 6th जळगाव। म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तिचे बर्थडे सेलिब्रेट होत असतात। आई बाबा कुठे येऊ जाऊ शकत नाही जास्त, त्याच्यामुळे म्हटलं की चला बहाणा आहे। तर दादा पण आता बाहेर कामानिमित्त गेला होता, तो पण येतो आहे। तर म्हटलं चला सगळ्यांबरोबर मस्त असं बर्थडे सेलिब्रेट करून घेऊ। पण त्याच्या आधी मला एका ठिकाणी जायचं आहे, मग तिला आईकडे सोडू, मग मी आणि भरत ते माझं काम करेल आधी। येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला की सध्या काय कुठल्या कामामध्ये बिझी आहे, पण अजून त्याला वेळ आहे थोडा। जसं ते काम पूर्ण होत आहे तसं तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करेल। आत्ता जायचं आहे आईकडे, बॅग आहे पण अजून मला पॅक करून घ्यायच्या आहेत आईसाठी। त्या कोणत्या त्या मी दाखवते। निधीची पण तयारी केलेली आहे। तर हॉलमध्ये आहे, अरे बापरे, तिला देवाला नमस्कार करायला सांगितला होता, नमस्कार करते, करून घे। श्री स्वामी समर्थ। तर इकडे आहे माझी बर्थडे गर्ल। तिला असते आता, तिला बघायची टीव्ही कारण बाकीचं आवरते। आईसाठी काय काय न्यायचं आहे ते देखील तुम्हाला दाखवते। आवरलं सगळं तिकडचं। आत्ता मी किचनमध्ये आली। मी खूप सिंपल तयारी केली कारण गाडीवर जायचं आहे ना, पूर्ण तयारी खराब होऊन जाते, परत आईकडे गेल्यावर फ्रेश व्हावं लागतं। इकडे तर हे लोणचं आहे ना खूप छान झालेलं आहे आणि आईला मी प्रत्येकदा म्हटली की आणि त्यात 2 वेळेस जाणं झालं, पण इतक्या घाईघाईत जाणं होतंय ना तर लक्षातच नाही राहते। तर म्हटलं थोडं आईकडे घेऊन जा। तर काय होतं, प्रत्येकदा आईच तिच्या हाताचं लोणचं किंवा तिच्याच हाताचं सगळे पदार्थ देत असते। मी पहिल्यांदा बनवलेलं होतं म्हणून म्हटलं की आईसाठी घेऊन जावं। कसं असतं ना, आतापर्यंत आईच्या हाताची खायची सवय झालेली असते, त्यामुळे मग आपल्यालाही वाटतं की कधीतरी आपणही आपल्या हाताने बनवून आईला खाऊ घातलं पाहिजे। तर तशीच काहीशी एक्साइटमेंट होती। इन्स्टंट होतं सगळं, म्हणजे बाहेरून आणलेलं होतं कारण प्रॉपर जे लोणचं आहे ते मी कधीच केलेलं नाही। मला भीती वाटते कारण ते बिघडायला नको म्हणून, कारण जे शहाणे लोक आहेत त्यांच्या हाताने सुद्धा लोणचं बिघडतं, त्याच्यामुळे हे इन्स्टंट कसं चांगलंच राहणार होतं। त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आईसाठी हे लोणचं घेऊन जावं। आणि त्यानंतर मग आम्ही निघालो। भरपूर लेट झालेलं होतं आणि उन्हाचा पारा जवळजवळ आम्ही 11:30ला निघालो। 10 वाजता निघायचं होतं पण हे लेट आले त्याच्यामुळे। आणि मग उन्हाचा पारा 11:30लाच इतका जाणवत होता ना की नकोसं वाटत होतं की कधी पोहोचू। तेव्हाच मी आणि निधीने एकतर हेअर वॉश केलेले होते आणि तसंच बाहेर पडलो, त्याच्याने भयानक ऊन लागत होतं। मग घरी पोहोचलो आम्ही 12:15पर्यंत आईकडे पोहोचलो, निधीला तिथे सोडलं आणि मग ह्या ठिकाणी मी माझं काम करायला आलेली आहे। आणि कामाला माझं म्हणजे जे तिथं काम होतं त्या ठिकाणी मला 1 तास लागला आणि त्यानंतर मग जवळजवळ 1:30-1:45ला तिथून बाहेर पडलो आणि भरत म्हटले की चल रस घेऊया कारण भयानक ऊन आहे जळगावचं। बघू शकतात तुम्ही किती रस्त्यांवर तापलेलं, पण थंडा उसाचा रस चांगला गारवा देतो या दिवसांमध्ये। त्यानंतर मला कस्टमाइज केक बनवून घ्यायचा
होता निधीसाठी, त्यामुळे मग केक शॉप शोधत होते जवळपास. म्हणजे आता आईच्या घराजवळ तर नाही आहे, पण प्रभात वगैरे MJ कॉलेज हा जो एरिया आहे जळगावचा, तिथे भरपूर केक शॉप आहेत ते मला माहिती आहे. म्हणून मग तिथे एक केक शॉप ओपन दिसलं आणि आधी त्यांना विचारलं की मला जसं हवा आहे तो हाफ KGमध्ये मिळेल का, कारण 1 KG नको होता, तो पडून पडून राहतो आणि 2-3 दिवस तोच खावा लागतो. त्यामुळे मग म्हटलं की आपण हाफ KGचाच बनवून घेऊया. आणि मी तेच भरतला विचारत होती की हाफ KGचाच घ्यायचा ना की 1 KGचा घ्यायचा. ते म्हटलं नको नको, खाल्ला नाही जात, एवढा फेकण्यातही जातो. आणि जास्त काही व्यक्ती आईकडे नाही आहेत, आम्ही मोजून 4-5-6 लोक होतो, त्याच्यामुळे मग हाफ KG इनफ होता आमच्या सगळ्यांसाठी. मग तेच चाललेलं होतं. आणि प्युअर व्हेज केक बनवून घ्यायचा होता मला. त्यामुळे आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी दुपारी जेवण वगैरे केलं, कारण खूप भूक लागली होती. त्याच्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे केली, व्हिडिओ पोस्ट केला, कामं पेंडिंग होते, त्यातच 4 वाजले. 4-4:30 त्यातच झाले. त्यानंतर थोडासा आराम केला, कारण सकाळची दगदग आणि इकडे उकाडा पण भरपूर आहे आणि आज भरपूर उन्हात खूप फिरण्यात आलं ना, त्याच्यामुळे डोळे आग करत होते. तर आत्ता मी इकडे मस्त असं फालुदा बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी दूध गरम करते आहे. 1 लिटरच्या आसपास दूध गरम करते मी ना. येताना हे बाऊल घेऊन आली, म्हटलं याच्यात छान बनव. कॅरी करायला सोपं आहे जर काळजीपूर्वक केलं तर. कपड्यांमध्ये गुंडळायचं छान, याच्यात कपडे ठेवायचे खालून वरतून, त्याला कपड्यात दाबायचं, म्हणजे धक्का जरी लागला तरी ते फुटत नाही. असं मी त्याला बॅगेत कॅरी करते. रोज नाही करत, हे पहिल्यांदाच आणलेलं आहे. पण आता मला नाही वाटत की 1 लिटर फालुदा याच्यात बसेल. बघू तसं आता आधी दूध गरम करते आहे. डीमार्टमधनं केसर आणि स्ट्रॉबेरी असे 2 फालुदा घेतले होते. निधीला स्ट्रॉबेरी भरपूर आवडतं, त्यामुळे मग ती म्हटली मम्मी स्ट्रॉबेरीज बनव. तर आज तिच्या सगळ्या डिमांड्स पूर्ण करू म्हटलं. तर आता मी स्ट्रॉबेरीचाच बनवणार आहे. पण आधी दूध तापवून घेते, त्याला छान थोडंसं थंड होऊ देते आणि मग पुढची प्रोसेस करते. बलून्स पण अजून फुगवायचे, डेकोरेशन राहिले. बलून्सचं पॅकेट दुपारी केक शॉपमधनं घेतलं, पण ते जे पॅकेट आहे ते भरतच्या बॅगेत चाललं गेलं, ते गेलेत भुसावळला. आता दुसरा आणलेला आहे, इथून दुसरं बलून्सचं पॅकेट आणलं पप्पांनी. ते सगळे मिळून आम्ही फुगवतो, तोपर्यंत भरतही येतील केक वगैरे घेऊन आणि आमची तयारी होईल. इकडे मी फालुदाचं जे पॅकेट आहे ते फोडून घेते. इकडे दूध थोडंसं तापतंय तोपर्यंत. याच्याने खूप टेस्टी फालुदा होतो आणि इन्स्टंटही होतो. ऑलमोस्ट सगळं असतं याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. सब्जा बीज, त्याच्यानंतर शेवया, साखर, त्याच्यानंतर यांनी कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत ते दिलेले आहे. कॅशू नट्स, एडिबल, स्ट्रेच वगैरे सगळं दिलेलं आहे. तर 1 लिटर दुधासाठी हे असतं हे पॅकेट. 6 फालुदे बनतात, त्याच्यात 6 ग्लास फालुदा बनतो याच्यामध्ये. इकडे दूधही छान तापलेलं आहे आता मस्त. त्याच्यानंतर याच्यामध्ये गॅस चालू असतानाच पाणी टाकायचं आहे. 1 ग्लास पाणी 1 लिटर दुधाला. ग्लासचं प्रमाण एवढं आहे, तुमच्याकडे जो ग्लास असेल तो. पाणी टाकल्यानंतर हे जे फालुदा प्रीमिक्स आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि थोडा वेळ बॉईल करून घ्यायचं आहे. कलर खूप सुरेख येतो याला. साधारणतः आपल्याला 10 ते 15 मिनटं बॉईल करायचं आहे. इकडे डायरेक्शन्स फॉर यूज म्हणजे कसं वापरायचं, कसं बनवायचं तसं दिलेलं आहे त्यांनी. आता याला 10-15 मिनटं छान उकळू देते. तर एक 15 ते 20 मिनटानंतर हा फालुदा जो आहे तो एकदम मस्त झालेला असतो. टेक्स्चर एकदम घट्ट, म्हणजे दूध ना थोडं आपल्याला आटवायचं असतं, म्हणजे त्याला एक थिकनेस येईपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे. आणि 15 ते 20 मिनटानंतर हे छान थिक होतं, कारण हे थंड झाल्यानंतर अजून थिक होईल. आपण फ्रीजमध्ये ठेवतो, कारण त्याच्यामध्ये ते स्ट्रेच आहे ना, म्हटलं ना स्ट्रॅच याच्यामध्ये असल्यामुळे त्याला घट्टपणा येतो. आता मी गॅस बंद करते आणि याला थंड होऊ देते व्यवस्थित. साधारणतः एक अर्ध्या तासानंतर फालुदा थंड झालेला आहे. आता याला फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे साधारणतः 9-9:30 10च्या आसपास हा मस्त असा एकदम थंडगार झाला असेल, जेणेकरून खाण्यात एकदम छान चव येईल.
आलुदा वगैरे झाला फ्रीजमध्ये ठेवून. त्याच्यानंतर मग इकडे दादा होताच. दादाला म्हटलं तू बलून्स फुगवून दे, मी पटापट चिटकवते. कारण भरत नव्हते, ते भुसावळला गेलेले होते. ते येतील तोपर्यंत, म्हणजे ते केक घेऊनच येणार होते. तोपर्यंत म्हटलं आपण मस्त असं डेकोरेशन करून घ्यावं. जमलं तर आम्ही निधीच्या प्रत्येक बड्डेचं डेकोरेशन घरीच करतो. आजपर्यंत कुठल्याच बड्डेचं डेकोरेशन असं आम्ही बाहेरून नाही करून घेतलेलं आहे. आणि हल्ली डेकोरेशनचे जे काही असतं सामान ते इझिली अवेलेबल होतं, छान छान मिळतं. आणि इकडे डेकोरेशनही झालं. आणि त्यानंतर मग मी पटकन तयारी केली, कारण भरत येऊन गेलेले होते. आणि या ठिकाणी मी आणि निधीने मस्त अशी तयारी केलेली. तर निधीचा हा ड्रेस मी मार्केटमधनं घेतलेला, फुले मार्केटमधनं. आणि माझी ही कुर्ती मी ऑनलाईन घेतलेली आहे. आणि इथे आहे हा केक. तर इकडे हा कस्टमाइज केक आहे, बनवून घेतला मी, असं सेव्ह करून ठेवलेला होता. आणि निधीला पिंक कलर खूप आवडतो म्हणून पिंक कलरचाच घेतला. थांब बेटा मी लावतो. आवडला का तुला केक? तुला माहिती आहे अजून त्याच्यात काय सरप्राईज आहे? भरपूर छान. थांब अजून नाही कापायचंय. थांब, आजी ऑप्शन करेल तुझा. आधी फॅन बंद कर का आजी? वाव किती छान टॉर्च येतोय. तर आई इथे निधीचं ऑप्शन करते आहे. खरंच हा बड्डे खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी, विशेष करून आणि निधीसाठी. कारण पहिला बड्डे आहे जो मी माझ्या माहेरी सेलिब्रेट करते आहे निधीचा. एवढ्या 5-6 वर्षात तिचा बड्डे मी नाहीच सेलिब्रेट केला आईबाबांबरोबर. पहिला बड्डे सासरी झालेला. आणि मी जसं आधी सांगितलं ना वेगवेगळ्या ठिकाणी, तर तिचा 6वा बड्डे देखील वेगळा म्हणजे जळगावला झालेला आहे. तर कायम आठवणीत राहील हा बड्डे माझ्या आणि निधीच्या सुद्धा. तर 1 बाय 1 आम्ही दोघींनी मिळून तिचं ऑप्शन करूनच घेतलं. तिचे खूप प्रश्न चाललेले होते, असं का करते, तसं का करते, लिंबू कशासाठी वापरते आहे, हे सगळे प्रश्न तिचे चालले होते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आवाजच नाही आला माझ्या आता. हॅपी बर्थडे टू यू. मग ते सरप्राईज होतं. तुला चॉकलेट आवडतं ना, खा ना. एवढा मी बसणार आहे. अजून मोठा टोटो टोटो. ये थांब. नाही नाही नाही, मम्मीला नसतं लावायचं. आज ज्याचा बर्थडे असतं ना त्यालाच लावायचं. ही निधीची फ्रेंड आहे इथली जळगावची. काय नाव तुझं? तिकडे बघ तिथे कॅमेऱ्यात. काय नाव? उर्मिन. रवींद्र पाटील. हा मला घे, खाऊ घाल तिला. उर्मी रवींद्र पाटील. खाऊ घाल ना तिला, पकड तुझ्या हाताने खाऊ घाल. वाव, इकडे पहा. खाऊन मुद्दा मामाकडे जास्त मोठा होता. आवडला तुला केक? तुला जसं स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट आवडतं तसंच केलेलं होतं बाळा. सेलिब्रेशन वगैरे झालं. केक खूप आवडला सगळ्यांना आणि फ्रेश होता तो. ॲक्च्युली एक जैन बेकरी म्हणून आहे, तर प्युअर व्हेज केक आणि फ्रेश मिळाला. दुपारी ऑर्डर दिली आणि कस्टमाइज असल्यामुळे त्यांनी दुपारीच बनवून दिलं, त्यामुळे केक एकदम छान मिळाला. मला डाऊट होता कारण ना त्या बेकरीमध्ये काहीच नव्हतं. आतमध्ये गेल्यानंतर फक्त डेकोरेशनचा सामान होता, पण खरंच छान केक होता. सो आत्ता सगळं आवरून झालेलं आहे आणि जेवण वगैरे झालं. मग म्हटलं फालुदा पण आता टेस्ट करायला देऊया. जेवणात फक्त खिचडी बनवली होती हलकी फुलकी, कारण फालुदा खायचा आहे त्यामुळे. सो तर या ठिकाणी टेक्स्चर बघा एकदम परफेक्ट आलेलं आहे. फक्त किती वेळ आपण त्याला बॉईल करायचं हे जर आपल्याला समजलं ना तर प्रीमिक्स इन्स्टंट प्रीमिक्स फालुदा एकदम भारी बनतो. सो आत्ता मी याला मस्त असं भरून घेते आहे. आईकडे 5च ग्लास असे होते, 1 ग्लास वेगळा भरते. फालुद्याचा त्रास रेडी आहे. आई बाबा हा फालुदा पहिल्यांदा खात असतील, त्याची स्टोरी पुढे सांगते मी. चला घे गा.
बस खाली, खाली बस, चल खाली बस, इकडे बस चटईवर घे. जसं पाहिजे तेवढा थंड नाही झालाय तो. ते दादा भाऊ चांगलं आहे ना? आवडलं का? अजून थंड पाहिजे होतं ना? यांचं फिनिश झालंय. निदू निदू बोलायलाही वेळ नाही, एवढं आवडलं. पण मला थंड पाहिजे. हो, टेम्परेचर कमी झालं ना म्हणून. तर काल फालुदा वगैरे पिला आणि गप्पा मारत मारतच आम्हाला उशीर झाला, मग व्हिडिओ एंड करायचं विसरले. तर कालचा दिवस खरंच खूप छान गेला आणि काल भरपूर जणांनी विश पण केलं निधीला, त्याबद्दल सगळ्यांचे खूप सारे आभार. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.